अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अष्टादशोध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता अति समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुचा मानसी, त्या समयी मोर पांखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाप्याची वीट, जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आमासी, याचा अर्थ कवण्यासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान, क्रश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणा पासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहुनी, निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालायासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नाना साहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायची, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे ते तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊन या दादासी. समर्थे व्रत ऐकोन म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे, वर जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले के जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवकर्या सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचर्यासी आज्ञा करीती, यासी स्थापना गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यासी द्यावी, कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी, गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्याची या. यापरी ब्रह्मचार्यानी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्रीसन्निध आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊन तंबोरी भजन करिता आनंदे. समर्थे ऐसा समयासी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी, मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता अति तैसेची. उपरती झाली त्याचा चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञान सविता. अज्ञान गेले लयात, दादा भजनी रंगला. देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला. सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोन. जहाळे तत्काल ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पावनवृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेटख्यचित लाविले. ती म्हणे, जी समर्था आपण हे काय करता. दादांची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तयेसी, जे बरे वाटेला आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेची पुरे झाले.
ऐको न ऐसा वचनाला, समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वहस्ते. परी समर्थे या समयी लक्ष तिकडे दिली नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेची. ते पाहुनी काकूबाईसी दुःख केले अपार. लोळे समर्थाच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी. विनवी तसे नाना परी, शोक करी अपार. समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळी बोलविले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहोन क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नवेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐको निमातेची उक्ती, दादा तिच्या प्रती बोलती. ऐहिक सुख तुच्छ गमती. माते आज पासोनी, पुत्राचे ऐकोन वदन. उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन. स्वामी भजनी रंगले, काही दिवस झाल्यावरी. मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवून संस्था चालविले. ते दादा बुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगी दिवसे दिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले, असे संकलित केला नाही विस्तार येत. सार मात्र घेतले, जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची. दादा बुवा सत्य भुवरी जगदोद्धारार्थ. विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.